आपल्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत। नार्वेकर सर, दक्षिण मुंबईची निवडणूक खऱ्या अर्थानं सर्वाधिक राज्यात चर्चेची झाली। उमेदवार निश्चिती असेल किंवा उमेदवार घोषणेच्या नंतरचा प्रचार असेल, आज मतदान होतंय। मतदानाला कशा प्रकारे आवाहन आणि तुम्ही मतदान आत्ताच केलंय, काय वाटतं? मी आत्ताच इकडे माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी सर्व रहिवाशांना नागरिकांना आवाहन करतो की लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि लोकशाहीला खऱ्या अर्थाने तळागाळात पोचवण्यासाठी हा मतदानाचा हक्क आपण बजावा। लोकशाहीतला सर्वात महत्त्वाचा हे कार्य आहे मतदानाचं। आपल्याला तेच सरकार मिळतं जे आपण निवडून देतो आणि त्यामुळे आपल्या मनातलं सरकार आणायचं असेल तर प्रत्येकाने मतदान करणं अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे जर का आपण जर बघितलं, भारत हा जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि इकडे जो मतदान होतं ते जगप्रसिद्ध आहे इकडे त्यामुळे मला वाटतं संपूर्ण केवळ भारतातच नव्हे तर इथे होणाऱ्या मतदानातून संपूर्ण जगात मेसेज जातो आणि म्हणून प्रत्येक नागरिकांनी रहिवाशांनी खाली येऊन मतदान करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या संख्येने स्वतः आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रपरिवाराला घेऊन मतदानाला यावं। तुम्ही आवाहन तर करताय, मात्र अनेक ठिकाणी अनेक मतदारसंघांमध्ये नावं गहाळ होणं असेल किंवा नावं पुसली जाणं असेल, अशा प्रकारचे अनेक प्रकार घडलेत। त्याला पायबंद घालण्यासाठी किंवा त्याबाबत जनजागृती करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? हे बघा, डिलिशन झालेलं आहे मोठ्या प्रमाणात। आम्ही अधिकाऱ्यांबरोबर बोललेलो आहे। काही केसेसमध्ये DS फॉर्म भरून करता येतं मतदान, परंतु मी रहिवाशांना नागरिकांना हेच आव्हान करीन की ज्यावेळेला प्रारूप यादी निघते निवडणुकीच्या 1-2 महिन्याआधी, त्यावेळेला त्यांनी आपलं नाव आहे की नाही हे तपासणं आवश्यक आहे। नाव जर डिलीट झालं असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला आपलं नाव परत नोंदवून घेता येईल, तर ही खबरदारी घेणं आवश्यक आहे। खरं तर 5वा टप्पा आता सुरू आहे। 3 टप्प्यातल्या मतदानाची जर आकडेवारी पाहिली तर ती थोडीशी कमी होती। सातत्याने याबाबत चर्चा सुद्धा झाल्या, पक्षीय पातळीवर भाजपकडनं सुद्धा प्रयत्न झाले। आता मुंबईतलं जे मतदान आहे ते सर्वार्थानं आवश्यक आहे। ज्या 6 जागा आहेत, कारण मुंबईनं जो कौल आजपर्यंत दिला तोच देशाचा कौल राहिलेला आहे। मुंबईतलं जसं वातावरण राहतं तसंच देशामध्ये वातावरण राहतं असे साधारण संकेत आहे। तर मुंबईतलं मतदान जे आहे ते वाढवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न? उत्साहाने लोक मतदानाला येत आहेत आणि मला वाटतं मोदी साहेबांवरचा विश्वास ह्याच्यातून दर्शवला जात आहे। तर हे वाढलेलं मतदान जे मुंबईत मला आत्ता तरी दिसत आहे किंवा कुलाब्यात जे मला दिसत आहे ते बघितल्यानंतर मला वाटतं की लोक उत्साहित आहे मतदान करण्यासाठी। लास्ट बट नॉट द लिस्ट, दक्षिण मुंबईचा निकाल काय अपेक्षा? मला काय अडचण वाटत नाही, खात्री वाटते की इकडे महायुतीचा विजय होईल। थँक्यू सो मच।